हॅलो, नमस्कार मंडळी. रामकृष्ण हरी सर्वांना. कशात सर्व मजेत ना? तर खूप दिवस झाले काही ब्लॉग वगैरे काहीच मी बनवला नव्हता. तर म्हटलं चला आज तरी जरा ब्लॉगची सुरुवात करूया. कारण की बरेच दिवस झाले ब्लॉग वगैरे काहीच होत नाहीये. अक्षरशः दिवाळीच्या आधीपासून तर दादाची तब्येत वगैरे ते सर्व काही बरंच नाहीये. त्याच्यामुळे आता त्याला जरा झाले आता 3 दिवस ॲडमिट वगैरे केलंय. त्याला चिकनगुनियाचं हे जरा लागण झाली आहे त्याच्यामुळे. त्याच्यामुळे त्याला सारखं ताप वगैरे येत होता, असं सर्व चालू होतं. आधी काही समजलं नाही ते. आधी फर्स्ट टाईम टेस्ट केली तेव्हा पण काही ते आलं नाही त्याच्यामध्ये, म्हणजे रिपोर्ट निगेटिव्हच आले, असं झालं. मग नंतर सेकंड टाईम परत सर्व केले रिपोर्ट तेव्हा समजलं त्याच्यामध्ये, असं झालं. मग त्यानंतर मग कुठे करायचं काय हे ते सर्व, चेतनची सुट्टीचा प्रॉब्लेम, मग नंतर जरा बहिणीला बोलवलेलं माझ्या, असं सर्व केलेलं मॅनेज चालू आहे सर्वच गोष्टी. तर त्याच्यामुळे काय यूट्यूब चॅनलकडे लक्षच द्यायला मला मिळालं नाही. किती दिवस झाले काय विचारूच नका. आणि सगळी घरची कामं मालटून पालटून तिकडे जायचं दवाखान्यात, असं सर्व चालू आहे. आई पण आली आहे. तर मग आता चेतनसुद्धा गेलेला आहे तिकडे. चेतन नाईटला असतो, आम्ही जाऊन येऊन करतो दिवसाचं, असं सगळं चालू आहे. घरची कामं प्लस ते असं. त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल माझं माहीत नाही कुठपर्यंत आलं आहे. ठप्प पडले असं वाटतंय मला तरी. असो, ठीक आहे, आता काय करणार. सगळ्याच गोष्टी मिळत नाहीत ना, असं होतंय ते. तर म्हटलं चला आज थोडा ब्लॉग वगैरे बनवू, असं जरा विचार केला आहे. बघू आता जसं जसं बनेल तसं तसं तुम्ही बघत राहा. सर्वांनी लाईक शेअर कमेंट सर्वांनी जरूर करा मित्रांनो. जसं आतापर्यंत तुम्ही सपोर्ट प्रेम केलात आमच्यावर, दिलात चॅनलला, तसंच देत राहा दोन्ही चॅनलसाठी. ममता अनामिका ब्लॉगसाठी सुद्धा आणि कोकणी डॉट चेतनला सुद्धा. कोकणी डॉट चेतन आले नाहीत अजून, तिकडेच आहेत हॉस्पिटलमध्ये, येतील आता. कारण चेतनला सुद्धा कामाला जायचं आहे ना. मग चेतन असं करतो, नाईटला जातो त्यानंतर त्याला कामाला जावं लागतं. असं सगळं आम्ही ठरवलं आहे. त्यानुसार थोडं मॅनेज करतोय आता. जरा बरं वाटते दादाला, तसं त्याचं बरं वाटते आता. ते औषध वगैरे चालू आहेत सर्व, सलाईन हे ते सर्व असं. काल आम्ही गेलो होतो, असं केलं. तर जरा सकाळी भाजी चपाती केली, सकाळची कामं आवरली, त्याला जरा सर्व दिलं करून खायला वगैरे. तिकडे पण असतं खाण्यासाठी, पण इकडून पण द्यावं लागतं ना थोडंफार आपल्याला काहीतरी, असं सगळं आहे. अनामिका ऐकत नाही, तुम्हाला तर माहिती आहे ना. अनामिका बघा इकडे पायावर आले माझ्या. 1 मिनटं जरा बघून घ्या मित्रांनो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईव्हला लाईक करा, लाईव्हला सुद्धा येत राहा, लाईव्हला सुद्धा कमेंट करा जास्तीत जास्त. आणि इकडे बघा आमचं पिल्लू आलेलं आहे वरती. अनामिका सुद्धा बघा कशी झाली आहे ना. अनामिका कशी आहेस तू पिल्लू? बघा अनामिका पण बघा कशी झाली आहे. जर तिच्याकडे पण थोडं लक्ष जरा तसं कमी होतोय ना, त्याच्यामुळे. पण ठीक आहे अनामिका, हो ना. हॅलो पिल्लू, कशी आहेस तू? कशी आहेस तू शोनू? बरी आहे बरी आहे, हो ना. तिला जर आता ते मूग दिले होते दादासाठी, मूग जरा उकडले होते ना आम्ही देण्यासाठी. मुगाचं पाणी वगैरे असं द्यायचं असतं सकाळी, चांगलं असतं. तर मग हिला पण जरा घातले होते ते कच्चे मूग, तिने खाल्ले त्यात. आणि बघा कशी अशी शांत शांत बघते ती, काय चाललंय काय चाललंय असं सर्व. तर असो, कोणी स्किप करू नका माझा ब्लॉग, सर्वांनी बघत राहा कंटिन्यू. इकडे बघा अनामिका बिलकुल मला काय हे बघा बसू पण देत नाही, झोपू पण देत नाही. जरा आम्ही जरा आलोय आत्ताच जाऊन, तर बघा अनामिका बघा जरा इकडे झोपत होते मी जरा असं चटई घालून मस्तपैकी. बघा देते का बघा अनामिका मला. बघा अनामिका बिलकुल पडायला सुद्धा देत नाहीये, सारखं घ्यायला सांगते. हे बघा घे म्हणते ती मला, घे. हो की नाही, घेऊ तुला, ये ये, सारखं घ्यायला सांगते बघशी. अनामिकाचं खूप प्रेम आहे, काय पण म्हणा तुम्ही. बघा पूर्ण बघा बोट तिने माझं थांब तोंडात घेतलं. हे बघा काय विचारूच नका, काय करतेस ग असं. चावशील ना माझं बोट. आले आले आले. चढायला बघते वरती, हो ना. थांब थांब, चल चल घेते, ये 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 ये. घ्यायला सांगते अनामिका, घ्या घ्या म्हणते मला, घ्या 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 बोलते, घ्या घ्या, घेऊ तुला, घेऊ तुला. आणि इकडे बघा जरा कालची जरा ही भाजी उरलेली आहे, हे बघा मुगाची रात्रीची. आणि इथे मस्तपैकी मी जरा आत्ता बनवली आहे. हे बघा काय सुचतच नव्हतं काय करायचं काय नाही वगैरे. आता हे बघा हे नसतात का मसूर असतात ना अख्ख्या, त्यांना जरा मोड आले होते ना, मग त्याची आमटी जरा करून ठेवली आहे बघा. हे बघा अशा प्रकारे. जरा थोडंसं आम्ही जेवण घेतो आता, आई आणि मी. आणि मग जाणार आहे आता दवाखान्यात. इकडे बघा इथे राईस लावला आहे, जरा चपात्या केल्या होत्या ना सकाळी. आणि ही केली होती जरा भाजी केली होती, दोडक्याची भाजी नसते का, हे बघा ती केली होती. चेतनला जरा डबा पण द्यायचा होता ना मला, म्हणून जरा भाजी चपाती केली होती सकाळी. हे बघा असं जरा थोडंसं आम्ही आता जेवण घेणार आहे आणि जरा आता निघतो थोड्या वेळाने, होय की नाही. अनामिकाला तिकडे जरा बसवलंय. अनामिका पिलू काय ग, ती अनामिका तिकडे बसले दिसते तुम्हाला. कपडे वगैरे भरपूर होते, काय विचारू नका. नुसतं ना सगळा हे झालाय, काय म्हणतात ते एकदम असा. हे बघा अनामिकाचा पिंजरा वगैरे स्वच्छ केला सर्व. हे बघा कामं काही कमी असतात घरात. इकडे बघा आमच्या बिल्डिंगला हे बघा काय म्हणतात ते, काठ्या अशा बांधून ठेवल्या दिसते तुम्हाला. हे बघा ते आता बिल्डिंगचं काम करणार आहेत ना, कधी करणार आहेत माहीत नाही, अजून थोडा वेळ लागेल. हे बघा अशा प्रकारे ना सर्व काट्या काट्या बांधल्या दिसतात, ते बघा अशा बांधून ठेवल्यात. ते बघा अशा. जरा डब्बा वगैरे पण धुतला कचऱ्याचा, सर्व साफसफाई केली, कामं कपडे वगैरे धुवून वाळत घातले, सर्व झालेलं आहे काम. आता फक्त जेवणार, थोडंसं आवरणार आणि मग लवकर जरा निघतो आम्ही. असं सर्व चालू आहेत सर्व कामं. आणि सगळं आवरलं वगैरे दुपारी आम्ही आणि आलो आहे आता इकडे हॉस्पिटलमध्ये. तर मग झाले आम्हाला 2 तास येऊन वगैरे. जरा खाली आली आहे मी, कारण सर्वांनाच तिथे बसायला वगैरे देत नाहीत ना, असं आहे. एकालाच थांबायला सांगतात एका पेशंटजवळ. तर मग जरा आले खाली वगैरे थोडा वेळ.
म्हणजे झाला मला अर्धा पाऊण तास खाली उभी आहे मी. येऊन झाले आम्हाला 2-2.5 तास. इकडे दादा आहे बसला आहे, आई बहीण पण आहे इकडे, आणि ते बाजूला आहे ते शिवानंद त्यांचं नाव आहे. त्यांचं पण आता स्टोनचं ऑपरेशन झालं, प्लस परत त्यांना डेंग्यू झाला, असं सगळं चालू आहे त्यांचं पण. तर ते बोलत होते की का कल आप लाईव थे ना करके, ये दोनों भाई देख रहे थे लाईव रात को, असं बोलत होते माझ्यासोबत वगैरे. तर चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं आहे त्यांनी पण आमच्या, असं खूप चांगले आहेत बोलायला वगैरे. तर खूप वेळ झालं बोललो वगैरे आम्ही त्यांच्यासोबतसुद्धा. तर असं हॉस्पिटलमधलं का नकोच वाटतं पहिली गोष्ट म्हणजे. जास्त तिथे थांबायला पण देत नाहीत ना सर्वांनाच. आणि सारखं ते बघा सिस्टर वगैरे येऊन सारखं लावत असतात सलाईन हे ते वगैरे. गेलो होतो आम्ही दुपारी 3 वाजता, आता रात्री घरी येतो आहे. 9:30 वाजले होते मंडळी. आई आणि मी दोघं पण बघा चाललो आहे आता घरी. चेतन बघा केवढा पेरू घेऊन आलाय मोठा अनामिकासाठी. बघा हे बघा दिसतोय तुम्हाला, बाप रे 20 रुपयाला पेरू घेऊन आलाय चेतन. हे बघा अनामिकासाठी पक्का हुआ है ना. अनामिका तुला काय बघ चेतन काय घेऊन आलाय. आणि इकडे आलं सुरण आणि सर्व इकडे भाज्या वगैरे चेतन घेऊन आला येताना. इकडे पालक हे बघा, कोबी, त्यानंतर सुरण, त्यानंतर मक्का, ह्या मिरच्या आहेत, ही वांगी आपली, आणि हे आहे गाजर, लिंबू. आई जरा इकडे भाजी वगैरे साफ करते. हे बघा इकडे जरा बसली आई. इकडे आहे कोथिंबीर. चेतन जरा काय गेला होता ना बाजारात तर घेऊन आला जरा फ्रूट वगैरे. हे बघा फळं वगैरे घेऊन आला चेतन. हे बघा जरा दादाला पण आता द्यायचे आहेत म्हणून सांगितलं होतं मी घेऊन ये म्हणून. इकडे बटाटे असं हे बघा, हे काय आणले डाळिंबाणी काय संत्रा आहे वाटतं असं काहीतरी आहे. हे तर नाही बस चेतन जरा घेऊन आलं असं हे बघा. आणि अनामिकाला ठेवलं तिकडे जरा पिंजऱ्यामध्ये. अनामिका तेव्हा तिकडे पिंजऱ्यात आहे, ओरडते. अनामिकाला इकडे यायचं आहे सगळं हे विस्कटण्यासाठी, पण तिला ठेवलं आहे जरा आतमध्ये. आणि फायनली घाबरत होती खाण्यासाठी. आणि हिने बघा त्या पेरूला काय केलं आहे बघा. हे बघा बघा पेरू पूर्ण ती कसा करते बघा. तिला जरा दिलाच आहे मी आज पेरू, म्हटलं जरा खाऊ द्या छानपैकी, जरा तिची मजा करू द्या, हो की नाही. तिची मजा चालू आहे अनामिकाची. बघा एवढं भारी वाटते ना अनामिका मस्त अशी पेरू खाते. तर तेव्हा देते तिला आता कट करून, पण आम्हाला जरा बघायचं होतं अनामिका कशी खाते पेरू. चालू आहेत तिचे प्रयत्न. बघा पक्षी पण बघा कसे प्रयत्न करतात बघा. चोच मारून मारून खाते ती ते बघा. आणि फायनली तिने फोडलं त्याला ते बघा. ऐकते ती ते बघा काय चालू आहे बघा. एवढी हुशार आहे ना अनामिका. अनामिकासारखं हुशार मी पण बघितलं नाही आता अजूनपर्यंत पक्षी. बघा बघा जिद्द बघा तिची जिद्द बघा. वा अन्नू एक नंबर. पिलू खा खा खा. आता तुला देते मी कट करून. हां कट करून देते. आणि इकडे सकाळ झाली आहे. इकडे बघा मी जरा इकडे पालकचं सूप बनवलं हे बघा असं देण्यासाठी. हे बघा कर ना टेस्ट थोडंसं. हे बघा असं जरा बनवलं आहे दादाला देण्यासाठी सूप बनवलं. इकडे जरा इकडे मटकी जरा काल भिजत घातली होती. इकडे मटकी, इकडे मूग, आणि ते जरा चपात्यांचं काम चालू आहे बघा. मी लाटल्या चपात्या जरा आई भाजते, अशी सगळी कामं चालू आहे. हे जरा अनामिकाला दिलं होतं खायला. अनामिका मस्ती करते जास्त. असं सगळं चालू आहे. ऊन जरा पडू देत. ऊन पडलं तर जरा बरं वाटेल, कारण रोजच पाऊस पडतोय आणि जरा पाऊस पडतोय जरा ऊन पडतोय असंच सर्व चालू आहे रोज.